जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्देवो महेश्वरा तस्मै श्रीगुरुवे नमः। गुरुर्देवो जनेश्वरा तस्मै श्री ओं जनार्दनाय नमः। तस्मै श्री ओं शान्तिगिरिय नमो नमः। माता भगिनी शांततेत बसून राहा. बाबा तुम्हामुळे बाबा तुम्हामुळे बाबा तुम्हामुळे बाबा तुम्हामुळे बाबा तुम्हामुळे बाबा तुम्हामुळे
सागर संत सर्व सर्व हात करून सर्वांचं जोरदार टाळून आम्ही या ठिकाणी करतो. आपण करू काय आले संवाद संवाद विचार करायचा नाही जास्त काय का नाही संवाद तिचा काय म्हणजे त्यांचा कर्म सुरू झाला जैसे जैसे कर्म करीता त्याचे त्याचे फल देतात किंवा काय म्हटलं म्हणजे करावे तसे करावे तसे करावे तसे म्हणते बडी बाबाची देवाने बायको बरी जो करीतो जो करीतो म्हणून चुकीचा वागा व्यसनाच्या आहारी अनेक जीवनाच्या पाठीमागे काय अवस्थाच्या व्यक्तीची होती काय काय अनुष्ठान करून सुद्धा पुन्हा तुम्ही त्या मार्गावर करतात काय त्यांच्या अभकाळाच्या होतात कारण काहीचा कर्म करत तेव्हा त्यांनी ठरलेले तुम्ही चांगलं कर्म करा तुमच्या जीवनामध्ये आनंदाचे फळ येतील वाईट कर्म करा तर दुःखाचे फळ तुम्हाला काय आपण फ्युचरचे ठरले आणि म्हणून चुकला होता चुकला मार्ग व्यसनाच्या काय दशा आमच्या काय मंडळी सुंदर बघा की एका भक्ताची बघा काय नाही दशा आणि व्यवसाय काय तो व्यसनाच्या आधी गेला दुर्गुणाच्या आधी गेला अशा अनेक मार्ग गेल्यामुळे काय अवस्था बघा त्या व्यक्तीची होते या सुंदर मध्ये बघा या ठिकाणी अर्थपूर्ण त्याची आपण बरोबर माझे मामाजी माझे महात्मा माझे मामाजी माझे महात्मा मला कारुणी ज्ञाना या भवरोगात माझी नाही झाली हो दैना या भवरोगात माझी नाही झाली हो दैना मी हो पामराज्ञानी कृपा करा माझ्यावर मी हो पामराज्ञानी कृपा करा माझ्यावर हार झाला वनवास मन नाही थाऱ्यावर हार झाला वनवास मन नाही थाऱ्यावर पुन्हा सांगू माझी घेना या भवरोगात माझी लय झाली हो दैना या भवरोगात माझी लय झाली हो दैना किती पाहू आता वाट
किती पाहू आता वाट द्यावी एक नाची भेट हा जीव जाऊ पाही जाता मागे काय राही हा जीव जाऊ पाही जाता मागे काय राही पुन्हा सांगू माझी दैना या भवरोगात माझी लय झाली हो दैना या भवरोगात माझी लय झाली हो दैना माझी बाबाजी माझी महात्मा माझी बाबाजी माझी महात्मा मला तारुणी ज्ञाना सर्वांनी हात वर करा या भवरोगात माझी लय झाली हो दैना या भवरोगात माझी लय झाली हो दैना लय झाली हो दैना लय झाली हो दैना लय झाली हो दैना जाईन त्याच्यामुळे लोकांच्या संख्येसाठी काय परिस्थिती होते मग त्यांचा काढून बाबांची तरी काय करतात म्हणून बाबाजी सांगायचं कोण संख्येला काहीतरी व्यसनी कारण संगती संगत दोष आधी गोष्ट पुढे खाण्यासाठी मला म्हणून शरीरे म्हणा किंवा करू नका काही आणि माणसाला संगतीमुळेच बघा चांगला मार्ग वाईट मार्ग बाबा माहिती तुम्ही बाबाजी लागले आणि म्हणून तुम्हाला वंदन केलं तुम्हाला वंदन करण्यासाठी त्याच्यामुळे एक महान संत भक्ती मार्गामध्ये बघा काय होऊ शकतं असं आणि दुसऱ्या जाऊ मार्गामध्ये इतर बघा लोक संगतीला गेले माणसाचे म्हणून थोडे अभिमान आणि या वेळेला सोहळ्यामध्ये सुंदर असं नियोजन बघा आपल्याला करायचं असतं म्हणजे प्रत्येकाची व्यवस्था एकदम सुरू झाली पाहिजे कोणत्या प्रकारच्या व्यवस्था सुरू झाली पाहिजे सर्व आमच्या सर्व ठरवलं आणि त्यासाठी आपल्याला काय करायची आवश्यकता आहे आपल्याला विशिष्ट बघा व्यक्तीची आवश्यकता आहे आणि त्यांनी विचार केला आपण काय टाळून त्यांच्या विचाराचा आपण अशा प्रत्येक संतांनी आमच्या ठरवलं असे चुनके चुनग्या चुनके 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 जे खऱ्या अर्थाने बघा ते सुंदर असतात सेवा करू शकतात अशा भक्तांना संधी बघा आमचे महाराज होणार आहे असं मार्ग सुचला प्रेम आणि जो गुरुच्या मार्गात संतांच्या मार्गात भक्ती मार्गात किती किती आनंद त्यांच्या जीवनात आपण म्हणतो किती किती आनंद रे सांगू सद्गुरुराया किती किती आनंद रे सांगू सद्गुरुराया तुमच्या संगतीने घडले तीर्थयात्रा तुमच्या संगतीने घडले तीर्थयात्रा किती किती आनंद रे सांगू सद्गुरुराया किती किती आनंद रे सांगू सद्गुरुराया त्यामुळे
आता काही प्रेम करतात त्यांना अंगाने त्यांच्या गोरेगावातील काही गोष्ट होतात होते आणि त्या निमित्ताने हा मांगाचा सोहळा या ठिकाणी गंगापूजन सोहळा त्याची कीर्ती घालून पाहतो तर बघा आमचे श्री पांडुरंग साहेब जाधव होता तो लक्ष्मीबाई पांडुरंग जाधव त्याने तेव्हा येणू बेरा ते समोर येणू बेरा ते प्रकाश बाबूराव ठेंगडे तो मंगला प्रकाश ठेंगडे जोडीने उभं राहतात कैलास काशीनाथ वागचौरे उषाबाई कैलास वागचौरे जोडी ती लक्ष्मण धोंडीवा जाधव लीलाबाई जाधव कडोबा माधव रोकडे जिजाबाई कडोबा रोकडे त्याप्रमाणे आपल्याला माता नका गंगाबाईला महिला मंदाबाई बंधू जाधव त्या बंधू पाटलाच्या सोबत काही त्याप्रमाणे गंगा वगैरे शोभाबाई सुभाष जाधव सुभाषच्या आशीर्वाची राहायची म्हणून गंगाबाई रुक्मानाबाई कारभारी जाधव आपल्या कारभारी लक्ष यांनी जीवनामध्ये होता आपल्या संसाराचा वेळ काढला आणि धन धन सुद्धा त्यासाठी खर्च केलं तीर्थयात्रेसाठी खर्च केला आणि बरोबर बघा यांच्या विचारांच्या श्रद्धेच निजोगा तीर्थयात्रा करून जल पुण्यासाठी ते घेऊन आले त्या मौंदेचा सोहळा आपल्या ठिकाणी डोळ्यांनी बघत आहोत अशा सर्व या राजहंसांचा या सर्व पुण्यवंतांचा आणि या भाग्यवंतांवर भाग्यवर अंकरण त्या टाळूंवर काय यांच्यावर आता तर एवढं जास्त महत्व सुद्धा महत्व वाटत पहिलं माहिती आहे का काशीला जायचं गावाचे माणसं कासे ना गाव एवढं त्याला घेऊन जायचं वाटत घेऊन जायचं पुन्हा आले होते ना त्यांची गुरु बघा काढाय करायचं गावामध्ये असं बघा पहिला पण जुना बघा पद्धत होती आणि म्हणून या ठिकाणी हा तीर्थ पूजन या ठिकाणी आपण महाराज लोक समोर उभे जेवढे जेवढे तुला सगळं करत म्हणजे एक एक महाराज उभे हा आपण तोपर्यंत वर आता हे प्रत्येकीच वगैरे या पूजनाच्या प्रत्येक घेऊया जलपूजन या ठिकाणी संपन्न होते गंगा मातेचं गंगा तेरा अमृत सुंदर भक्तिगीत बाबाजींच्या आदेशाने आपण या ठिकाणी घेऊया सर्वांनी हात वर करा काय बघा सुंदर बघा या गंगा मातेचं वर्णन त्या गीतेमध्ये केलेले गीत आपण गाऊ या गंगा मैयाचं पूजन आपण घोडेगाव नगरीमध्ये एकटी करतो पुढे गंगा पुढे आल्या पुढे वास तसं घोडेगाव गंगा बोलले यांच्या रूपाने बघा गंगा आपल्या घोडेगावला सर्वांनी हात वर करा गंगा तेरा अमृत का पानी गंगा तेरा अमृत का पानी नदियों की तू है महारानी नदियों की तू है महारानी गंगा तेरा अमृत का पानी अमृत गंगा तेरा अमृत का पानी नदियों की तू है महारानी नदियों की तू है महारानी हर गंगे बोलो भक्तों हर गंगे बोलो भक्तों हर गंगे महापाप हरनी तू कल्याण करनी तेरे जल की हर गुण है दुष्ट धमनी महापाप हरनी तू कल्याण करनी तेरे जल की हर गुण है दुष्ट धमनी यही बात सबली मानी यही बात सबली मानी नदियों की तू है महारानी
नदियों की तू है महारानी। हर गंगे बोलो भक्तों हर गंगे, हर गंगे बोलो भक्तों हर गंगे। ब्रह्मा ने तुझको कमंडल में रखा, तेरे दिव्य शक्ति को विष्णु ने देखा। ब्रह्मा ने तुझको कमंडल में रखा, तेरी दिव्य शक्ति को विष्णु ने देखा। महिमा तेरी सबसे निराली, महिमा तेरी सबसे निराली। नदियों की तू है महारानी, नदियों की तू है महारानी। गंगा तेरा अमृत सा पानी, गंगा तेरा अमृत सा पानी। अगदी शेवट पर्वाने हात वर करा। नदियों की तू है महारानी, नदियों की तू है महारानी, नदियों की तू है महारानी, नदियों की तू है महारानी। नमः पार्वती पते हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान की। श्री गुरुदेव दत्त 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 लख निरंजन निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगत गुरु जनार्दन स्वामी महाराज की। उत्तराधिकारी जगत गुरु स्वामी शांतिगिरी जी महाराज की। गंगा मैया की। हर हर महादेव हर हर गंगे, शिवहर गंगे. हर गंगे। सर्व आता आपण यांचं पूजन करायचं. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे. काशी विश्वनाथ गंगे। अमरनाथ गंगे. काशी अमरनाथ गंगे। महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे. हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। जय जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा। जय जय जनार्दन देवा निरंतर घडो तुमची सेवा। निरंतर घडो तुमची सेवा। ज्यांचं पूजन झालं त्यांनी आता एकमेकांच्या जागेवर जाऊन बसायचं आहे. आता आपण सर्वजण बघा हे आपलं मुख आहे ना, मुख जरा जास्त गोड झालं पाहिजे पण ती बुंदी खाऊन